त्याच्यानंतर बॅच मधला एक खूप 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 क्रुशियल कॉम्पोनंट असेल तो म्हणजे आपली वर्कशीट. ठीक आहे. मग ती वर्कशीट अशा स्वरूपामध्ये असेल. आता तुम्ही म्हणाले काय दिसत नाहीये वगैरे, दाखवतो ती वर्कशीट पण काय नेमकी आहे. तर ही वर्कशीट बेसिकली कशासाठी असेल, तर तुम्ही होमवर्क कंप्लीट करायचं आहे. तुम्हाला एक विशिष्ट होमवर्क दिला जाईल विशिष्ट टीचिंग झाल्यानंतर. ते कंपल्शन असेल. तुम्ही आपल्या नवीन बॅचला नवीन असाल जुने असेल मला माहित नाही. जर नवीन असेल तर सांगतो की म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांनी सगळं माहिती आहे. नवीन असेल तर सांगतो की जर तुम्ही होमवर्क कंप्लीट केला नाही तर तुमच्या बाबतीमध्ये काय, तुम्हाला तुमच्या डाऊट सॉल्व्हिंगच्या बाबतीमध्ये किंवा इव्हन तुम्ही आपण म्हणूया तुम्ही जर तुम्हाला काय म्हणतात लेक्चरला एंट्री देण्याच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला रिस्ट्रिक्ट करू शकतो, कारण आम्हाला डिसिप्लिन पाहिजे. तुम्हाला आम्हाला काय करायचं त्या बाबतीमध्ये पळवायचं आहे. तर मग हे कंपल्शन जे असेल ते होमवर्कचं असेल. मग हे कंपल्शन म्हणजे काय आहे किंवा वर्कशीट म्हणजे काय आहे, होमवर्क म्हणजे काय आहे. तर या वर्कशीटमध्ये आपण काय करणार आहोत, तुम्हाला काही प्रश्न देणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी काही विशिष्ट जागा सोडून आपण देणार आहोत तुम्हाला हे प्रश्न. याच्यामध्ये तुम्हाला त्या त्या दिवशी ती उत्तर लिहायची आहे. ठीक आहे. मग 2 मार्क्स देऊया आपण तुम्हाला, काही 10 मार्क्स देऊया, काही 20 मार्क्स देऊया. मग तुम्हाला तो वर्कशीटचा काय होईल, एक काय म्हणजे आपण बंच क्रिएट करता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्ताच सांगतो, ही वर्कशीट तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आणि मग ही वर्कशीट तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये प्रोव्हाइड केली तर तुम्हाला ती व्यवस्थित काय करायचे, फिल इन करायचे, म्हणजे प्रिंट घ्यायची आधी तर, आणि मग फिलअप करायचे आहे. तुम्ही म्हणाल मग हार्ड कॉपी का नाही, ते लक्षात ठेवा. वर्कशीट ही डायनॅमिक गोष्ट आहे. तुमची बॅच सुरू होईपर्यंत कदाचित त्याच्यामध्ये भरपूर ॲडिशन डिलिशन होत राहील. त्यामुळं सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्हाला ती वर्कशीट शेअर केली जाईल. तुम्हाला ती प्रिंट करायची आहे आणि त्याच्यावरची उत्तर लिहून तुम्हाला काय करायचं आहे, ती सबमिट करायची आहे. जेवढं काय तुम्हाला विशिष्ट लेक्चर झाल्यानंतर सांगितले जाईल त्यानुसार. आता याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप अप्रोच असणार आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला थोडं लिहायला सांगितलं जाईल, मग तुमचं लिखाण वाढवण्यात येईल हळूहळू. त्या पद्धतीने तुम्हाला काय करता येऊ शकतं, ग्रूम करता येऊ शकतं. ठीक आहे. मग मगाशी म्हणलं तसं 2 मार्कर, 10 मार्कर, 20 मार्कर. आणि याच्यामधूनच आपली रायटिंग प्रॅक्टिस होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मी तुम्हाला एक रॅन्डम क्वेश्चन दिला, मग तुम्ही लिहून काढला, मग तुम्ही रॅन्डमच पाठवला वगैरे वगैरे, असं काही होणार नाही. आपण त्याला खूप ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑनलाईन लेक्चरमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांवरती होल्ड ठेवता येतो. हे आता मागच्या बॅचेसमधून आपल्याला कळालं. पण मागच्या बॅचेसमध्ये वेगळ्या पद्धतीने एमआरपीच्या गुगल टेस्ट माध्यमातून हे करायचो. इथं आपण काय करणार आहोत, इथं आपण या रायटिंग प्रॅक्टिसचं जी वर्कशीट आहे, आपलं इराचं वर्कशीट असणार, त्या वर्कशीटच्या माध्यमातून आपण हे सगळं करणार आहोत, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. तर ती वर्कशीट कशा स्वरूपात असेल ते एकदा मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. जतीन सर दिसते का बघा स्क्रीन. हो सर, दिसते. हा. ठीक आहे. तर हे ही वर्कशीटचा समजा आपलं एक पेज आहे. आता इथे समजा डिफाईन इथिक्स, नीतिमत्तेची व्याख्या करा, नीतिशास्त्राची व्याख्या करा, असं म्हणलं आणि एक विशिष्ट जागा दिली आहे. तर तुम्हाला कदाचित हा क्वेश्चन 2 मार्काला येऊ शकतो, कदाचित 10 मार्काला पण येऊ शकतो. हे नीतिमत्ता म्हणजे काय असं म्हणून सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि मग तो 10 मार्काला येऊ शकतो. काय करू शकता आता, किंवा मग इथं तुम्हाला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इथिक्स अँड मोरॅलिटी असं म्हणलंय, आणि 150 शब्दांना म्हणजे 10 मार्कांना हा प्रश्न दिलेला आहे. तर हे तुम्हाला काय करायचं, ते प्रॅक्टिस म्हणून ते सगळं लिहून काढायचं. याच्यातून काय होईल, एकतर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायची सवय लागेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही रायटिंग प्रॅक्टिस आहे ती एक विशिष्ट ऑर्गनाइज पद्धतीने होईल. आम्हालाही तुमचं वर्कशीट किती तुम्ही फिलअप केलेली आहे, किती भरलेलं आहे, गृहपाठ तुम्ही किती कंप्लीट करताय, हे लक्षात येईल. अशा पद्धतीने ते आम्ही वर्कशीट डिझाईन करणार आहोत, आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जागा वगैरे दिली असेल. पण लक्षात ठेवा, हे सॉफ्ट कॉपीमध्ये दिलं जाईल. ही सॉफ्ट कॉपी तुम्हाला प्रिंट करून काय करायची आहे, ती वर्कशीट कंप्लीट करत जायचं आहे.